तर इथे सकाळी-सकाळी ना पावसाने मस्त अशी हजेरी लावली होती आणि तिथे बघू शकता तुम्ही मस्त संथगतीने पाऊस पडत होता. खूप छान वातावरण होतं. पण याच वातावरणामध्ये आम्हाला जायचं होतं बाहेर. कारण लोलोची तब्येत थोडीशी ठीक नव्हती. सो त्याला घेऊन डॉक्टरला जायचं होतं आणि डॉक्टरांकडे त्यांना दाखवायचं होतं. त्यामुळे म्हटलं चला जाऊया आपण म्हटलं थोडा पाऊस कमी झाला की. आणि इथे थोडंसं ब्लॉग जो आहे तो मी स्टार्ट करायला घेतला आणि आता घरात सगळ्यांनाच माहिती आहे की मी ब्लॉगिंग करते. त्यामुळे जेव्हासुद्धा मी कॅमेरा फिरवते ना, तर सगळे एक्सायटेड असतात. काही ना काही व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करत असतात आणि ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत. क्रिकेट खेळतात मुलांसोबत. खूप जास्त हौशी आहेत आणि खूप मस्त एन्जॉय करतात, मिक्स होतात. आणि पाऊस कमी झाल्यानंतर लोलोला घेऊन आम्ही डॉक्टरांकडे आलो, त्याला दाखवलं. त्यानंतर मग उशीर झाला होता. मग जेवण केलं आणि जाता-जाता म्हटलं आईला भेटून जावं. तर आईच्या घरी आलो आम्ही, म्हणजे माझ्या माहेरी आलो. तर आईचे ते आज वाडीमध्ये लग्न होतं आणि मुलीची पाठवणी होत होती, म्हणजे वरात चालली होती. तर मी म्हटलं चला आपण खूप दिवसानंतर ना वरात पाहिली होती, सो मी कॅप्चर केली ती. आणि आता मग आम्ही घरी जायला निघणार आहोत, कारण संध्याकाळ होत आली होती. घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही सगळेजण सभा मंडपामध्ये बसलो होतो. सिंपल असा जेवणाचा बेत होता आजचा. सो ते आवरलं आणि मग मस्त आम्ही सभा मंडपात गप्पा-टप्पा करत होतो आणि सगळ्यांची इथे मस्करी चालली होती. थोडंसं ब्लॉग शूटिंग चाललं होतं आणि त्यानंतर पुढचं जे क्लिप आहे ना, तर ती माझी पुतणी म्हणजे आज्ञा तिने शूट केलेलं आहे. नक्की सांगा तिने कसं शूट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता तिने प्रयत्न केला होता आणि मुलं इथे खेळत होती क्रिकेट. तर यावर्षी ना गावी आल्यानंतर ना मी खूप असं व्हिडिओज जे आहेत ते बनवण्याचा प्रयत्न केला नाही. जास्त भर जो होता ना यावेळेला आराम करण्यामागे आणि त्याचबरोबर ना मस्त एन्जॉय करण्यामागे होतं. खूप जास्त व्हिडिओज काय मी शूट करत बसली नाही यावेळेला. जे नेमक्या-नेमक्या गोष्टी होत्या तेवढ्या शूट केल्या. कारण बाकीचं रूटीन तर ॲज इट इज सेमच असतं. आपण गावी गेल्यानंतर सुद्धा तेच असतं. तर माझ्या पुतणीने व्हिडिओ क्लिप शूट केली. त्यानंतर मग मी तिलासुद्धा शूट केलं, कारण तिलासुद्धा व्हिडिओमध्ये दिसायचं होतं. 54 तर इथे सगळे घरातले बसले होते आणि रात्री मस्त आम्ही हौजी खेळलो आणि गावी आल्यानंतर आमचं हे रुटीन असतं रात्रीचं थोडंफार टाईमपास करायचा, म्हणजे लवकर झोपत नाही. कारण आपण जनरली मुंबईचे असल्यामुळे ना आपल्याला लवकर झोपसुद्धा येत नाही. तर ही सगळी माझी फॅमिली आहे आणि मस्त एन्जॉय केलं. काय करा या मॅगी खायला, मॅगी. नेक्स्ट डेला माझ्या जावेने मस्त अशी ना मॅगी बनवली होती. ती सगळ्या मुलांनी मस्त एन्जॉय केली. त्यानंतर सगळं आवरलं आणि मग मी निघाली देवदर्शनाला. म्हणजे गावी आल्यानंतर ना माझं हे रुटीन असतं की आपल्या वाडीतलं जे मंदिर आहे तिथे पाया पडणं किंवा मग ग्रामदेवाला जाणं, या सगळ्या गोष्टी मी करत असते. म्हणजे जेव्हासुद्धा गावी सुट्टीमध्ये येते मी, तर सगळ्या देवांचं दर्शन घेते. कारण आपल्याला डेली असं काही करणं शक्य नसतं. आपण कामानिमित्त मुंबई शहरामध्ये किंवा कुठल्याही आणखीन शहरामध्ये राहत असतो. अशा वेळेला ना आपण जेव्हा गावी येतो, आपल्या मूळ स्थानी येतो, त्यावेळेला आपण आपल्या देवांचं, कुलदेवाचं, ग्रामदेवांचं, त्यानंतर वाडीतले जे आपले देव असतात त्यांचं दर्शन घेणं नक्की गरजेचं आहे आणि मी या गोष्टी करत असते. या गोष्टी मी माझ्या सासूबाईंकडनं शिकलेली आहे. त्यासुद्धा जेव्हा गावी यायच्या ना या सगळ्या गोष्टी करायच्या आणि मी त्यांना पाहत आलेली आहे, त्यामुळे मी त्यांनाच फॉलो करते. आणि इथे बघा आम्ही ग्रामदेवाला आलो मग आणि इथे ग्रामदेवाच्या इथे पण पाया पडलो. नेहमी हे मंदिर असतं ना, तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, जेव्हा मी गावी येते तर इकडे येते. त्यानंतर माहेरीसुद्धा जाते ना, तेव्हा माहेरच्या देवीला म्हणजे तुळजाभवानी आईलासुद्धा जाऊन दर्शन घेत असते मी. मंदिराचा गाभारा जो असतो तो बंद असतो, कारण पुजारी वगैरे नसतात, सो त्यामुळे गाभारा बंद ठेवलेला असतो. पण बाकी मंदिर जे असतं ते ओपन असतं आपल्याला दर्शन घेण्यासाठी. तर इथे मी पाया पडले आणि प्रज्ञा काय आला नव्हता. लोलो, मी आणि हे तिघंच आम्ही गेलो होतो. छान दर्शन घेतलं आणि इथलं वातावरण ना खूपच सुंदर असतं. खूप म्हणजे खूप सुंदर असतं आणि शांत असतं. थंडगार हवासुद्धा सुटलेली असते आणि ती आपल्याला फील करताना ना खूप जास्त भारी वाटतं. आणि हे मंदिर थोडं ना, म्हणजे जिथे मंदिर आहे ह्या वाडीमध्ये, तिथून पुढे थोडंसं ना जंगल एरिया पडतो. त्यामुळे असं मी ऐकलं की नवरात्रामध्ये वगैरे ना इथे वाघसुद्धा येत असतो आणि म्हणजे घट वगैरे बसतात ना त्यावेळेला. आणि तुम्ही माझ्या जर रेग्युलर व्हिडिओज पाहत असाल ना, तर 1 वर्षापूर्वी जेव्हा मी नवरात्रात गावी आली होती, तर मी घटसुद्धा बसलेले या मंदिरात दाखवले होते. तुम्ही पाहिलं असेल तर. नसेल पाहिलं तर तुम्ही बॅक जाऊन माझे व्हिडिओज पाहू शकता. गेल्या वर्षी मी आली होती. सो इथे आम्ही दर्शन केलं. त्यानंतर मग घरी आलो
जेवण वगैरे झालं आणि आज संध्याकाळी बेत होता जाण्याचा आमचा बाहेर. म्हणजे आम्ही आज सगळेजण वॉटर पार्कला जाणार होतो. सो तिथेच निघालो होतो सगळेजण आम्ही. घरातले जे होते ते बरेचसे जण पुढे गेले होते आणि आम्ही मागे राहिलो होतो. सो आम्हीसुद्धा फायनली येऊन इथे पोचलो. ज्या माझी पूर्ण फॅमिली जी आहे ती आली होती वॉटर पार्कमध्ये. त्याचबरोबर इतरही वाडीतले काही लोकं होते. म्हणजे खूप सारे जण होतो आम्ही आणि हे व्हिडिओज जे आहेत ते माझ्या पुतणी ज्या आहेत त्याच शूट करतात. त्या दोघीजणी पाण्यात आल्या नव्हत्या आधी, तर त्यांनी हे व्हिडिओ शूट केले आणि आम्ही पाण्यात गेलो. म्हणजे मी सुद्धा गेली पाण्यात. मला तर जायचं नव्हतं, पण मी गेली कारण लोलोसुद्धा पाण्यात खेळत होता आणि हे काही पाण्यामध्ये उतरले नव्हते. कारण यांचे काही कॉल्स होते. त्यामुळे ते थोड्या वेळ थांबले होते आणि मग म्हटले तुम्ही खेळा, त्यानंतर मग मी येतो. त्याच्यामुळे मग लोलोसाठी मला पाण्यामध्ये उतरावं लागलं आणि मस्त आम्ही डान्स करत होतो, एन्जॉय करत होतो आणि ते जर तुम्ही पाहिलं असेल तर ग्रीन स्लाईडवरती ना प्रज्ञा जो होता तो आला होता इथे आणि त्याला शूट केलं होतं. तर बघा खूप मजा केली आणि मी फर्स्ट टाईम ही येल्लो स्लाईड जी आहे ती ट्राय केली होती. म्हणजे मी जनरली स्लाईडवरती कधीच जात नाही, मी खूप घाबरते. मला फोबिया आहे त्यामुळे मग मी नाही जात. पण यावेळेला मी ट्राय केलं होतं आणि ह्यांच्यासोबतच केलं होतं. त्याचा व्हिडिओ काही मी शूट केला नाही कारण मी ऑलरेडी पाण्यात होती आणि माझ्या ज्या पुतण्या होत्या शूट करणाऱ्या त्यासुद्धा नंतर पाण्यात आल्या होत्या. सो त्यामुळे काही व्हिडिओ शूट केला नाही. त्यानंतर रेन डान्ससुद्धा आम्ही केला आणि हा आमचा ना वॉटर पार्क आहे तो आमच्या गावापासून म्हणजे आमच्या वाडीपासून खूप जास्त जवळ आहे. त्यामुळे आम्ही इथे येत असतो जेव्हा गावी येतो आणि आपल्याला इथे परवडतंसुद्धा कारण मुंबईसारख्या ठिकाणी आपण जर गेलो वॉटर पार्कला तर खूप जास्त चार्जेस घेतात. पण गावच्या ठिकाणी ना पर आवर चार्जेस असतात. म्हणजे तुम्ही जितक्या वेळ खेळाल तितके तुम्हाला चार्जेस भरावे लागतात. त्यामुळे ठीक आहे परवडतं आणि एक मज्जा म्हणून. कारण गावी आल्यानंतर दुसरं कुठे आपण जाऊ नाही शकत, एखादं बीच वगैरे किंवा मग अशा वॉटर पार्कला वगैरे. तर चला आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल.